एक सविस्तर बातमी आता पाहूयात। हाजी मस्तानच्या मुलीची पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साद समोर आलेली आहे। पंतप्रधानांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे। पत्र लिहित मदतीची मागणी केली आहे। हसीना मस्तान कोर्टामध्ये धाव घेणार आहे, त्यामुळे सरकारनं वकील द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। याआधी देखील त्यांनी ही मागणी केली होती आणि आता परत ही मागणी करण्यात आलेली आहे। हसीना मस्तान यांच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे, तसेच नवऱ्यानं संपत्ती हडपल्याचाही आरोप करण्यात आलाय। न्याय मिळावा म्हणून कोर्टामध्ये धाव घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं। मात्र ही केस उभी करायला लोन घेतलं असून परिस्थिती सुद्धा हलाखीची असल्याचं त्यांनी म्हटलंय। सरकारनं वकील द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। यानंतर आता बातमी 36 जिल्ह्यांची। दौंडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यावेळी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। यामुळे अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला होता। सिंधुदुर्गात महायुतीला बंडखोरीचं ग्रहण लागलंय। कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि कणकवलीतील अनेक नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बंडखोरी केली आहे। यामुळे महायुतीला मोठा फटका बसलाय। परभणीमध्ये उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। सिल्लोडमध्ये उमेदवारांनी कापूस, डाळी आणि धानाची माळ घालून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी उमेदवारांनी अनोख्या पद्धतीने अर्ज दाखल केले। बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उशिरा एबी फॉर्मचं वाटप केलंय। यामुळे शिरूरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या तासात उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। अंकिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज त्यांचे बंधू राजवर्धन पाटील यांच्या हस्ते दाखल करण्यात आलाय। यावेळी त्यांचे चुलते भैयासाहेब पाटीलही उपस्थित होते। पळसदेव बीजवडी गटातून राष्ट्रवादीच्या हर्षदा दीपक जाधव यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्तेही उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रशासन कार्यालयावर उमेदवारांची तुफान गर्दी पाहायला मिळाली। अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार आणि समर्थक जमा झाल्यानं परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला। रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील एकूण 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आज उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख आणि आतापर्यंत पंचायत समिती निवडणुकीकरिता 143 तर जिल्हा परिषदेकरिता 108 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पंढरपुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे। पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटांसाठी शेकडो उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्याचं दिसलं। सिंधुदुर्गमध्ये भाजप शिवसेना महायुतीकडून जिल्हाभर जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। सावंतवाडीमध्ये भाजपचे संदीप गावडे यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। लातूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची युती ही फक्त अहमदपूर तालुका पुरतीच मर्यादित राहिलेली आहे। अहमदपूर तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी न्यूज 18 मराठीला दिली। गेल्या अनेक वर्ष रायगडच्या जिल्हा परिषदेवर सत्ता गाजवणाऱ्या शेकापकडून यंदा देखील निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे। शेकाप आणि रायगड जिल्हा परिषद हे आमचं वेगळं समीकरण असून सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी शेकापच हवी आहे, असं शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी म्हटलं। नांदेडमध्ये 24 आणि 25 जानेवारी रोजी हिंद की चादर नावाने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमामध्ये गृहमंत्री अमित शहा आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतही सुनावणी लांबणीवर पडली आहे। शिवसेनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या मुंबई महापालिकेबाबत काल दिल्लीत बैठकी झाल्या। बैठकीमध्ये शिक्षण, स्थायी विकास आणि बेस्ट समितीबाबत रणनीती निश्चित करण्यात आली। 22 तारखेला आरक्षण जाहीर झाल्यानंतर याबाबत घोषणा केली जाणार आहे। मुंबईमध्ये जागा वाटप सामंजस्यानं झालं, मात्र मुस्लिम बहुल 30 मतदारसंघ शिवसेनेकडे आले आणि या ठिकाणी शिवसेनेला फटका बसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलंय।
त्याचसोबतच काही मतदारसंघामध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवारांचाही फटका बसल्याचं ते म्हणाले. केडीएमसीमध्ये शिवसेना उभाटा पक्षाचे 11 उमेदवार निवडून आले. यामधील 2 नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागलेत, तर 2 नगरसेवक मनसेच्या गोटात जाऊन मिळालेले आहेत. हे दोन्ही नगरसेवक मनसेचेच होते. त्यांनी शिवसेना उभाटाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. हे दोघंही मनसेकडे गेल्यानं आता मनसेच्या नगरसेवकांची संख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे. किशोरी पेडणेकरांची शिवसेना उभाटा पक्षाच्या मुंबई पालिकेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकरांना गटनेतेपदी वर्षभरासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेमध्ये मोठी घडामोड घडली आहे. इथं मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिलाय. शिवसेनेचे 53 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आणखी 9 नगरसेवकांची आवश्यकता होती. मुंबई पालिकेमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेल्या 2 राष्ट्रवादी निवडणुकांनंतर एकत्र येण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शरद पवार राष्ट्रवादीचा 1 आणि समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक मिळून 6 जणांची एक नवी आघाडी तयार करण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बसणार असला तरीही विरोधी पक्ष नेत्यापदी कुणाची वर्णी लागेल याची चर्चा सुरू आहे. एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवल्यामुळे ते गट तयार करून विरोधी पक्षनेते पदावर दावा करतील की MIM या पदावर दावा करेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मनपा निवडणुकीच्या निकालानंतर मातोश्री बाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमधून विरोधकांना डिवचण्यात आलाय. चिन्ह चोरलं, पक्षावर दरोडा टाकला, आमदार फोडले, खासदार फोडले, तरीही सत्याचा विजय झाला. 65+6 असे 71 नगरसेवक निवडून आले. बाप तो बाप होता है अशा आशयाचे फलक इथं प्रसिद्ध करण्यात आले आणि विरोधकांना डिवचण्यात आलाय. मुंबईत महायुतीमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. भाजपावर आरोप करणाऱ्या समाधान सरवणकरांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. सरवणकर भाजप विरोधामध्ये सोशल मीडियावर खोटी माहिती पसरत असल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेना उमेदवार समाधान सरवणकर यांनी आपल्या पराभवाचं खापर स्थानिक भाजप नेत्यांवर फोडलं होतं. त्यांचा रोख भाजपाच्या स्थानिक नेत्या अक्षता टेंडुलकर यांच्यावर होता. मात्र अक्षता टेंडुलकर यांनी सरवणकर यांचे आरोप फेटाळून लावल्यात. त्यांनी स्वतःच काही व्हॉट्सअप मेसेजेस ड्राफ्ट केले असा आरोप त्यांनी केला. आता पराभवाचं खापर ते भाजपवर फोडत असल्याचं त्या म्हणाल्या. अमरावती महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. अमरावती महापालिकेचा महापौर पदासाठी महाविकास आघाडी आता दावा करणार आहे. अमरावती मनपामध्ये महाविकास आघाडीचा महापौर होणार असा दावा काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी केला आहे. यानंतर एक मोठी बातमी पाहूया. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आहे. त्यामुळे राज्यात रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्यांना पालकमंत्री पदच नसल्यामुळे आता येणाऱ्या 26 जानेवारीला रायगडमध्ये कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होईल याकडे सर्वांचं लक्ष असताना रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयातील ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते व्हावं ही जनतेची इच्छा असते. मात्र वरिष्ठांचा निर्णय आम्हाला मान्य करावा लागतो अशी खतखत राज्याचे रोजगार हमी आली फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली आहे. रायगडचा ध्वजारोहण किंवा नाशिकचा जे काय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे बसून जे काही ठरवतात ते आम्हाला मान्य करावं लागतं. लोकांची सगळ्यांची इच्छा असते की आपल्या माणसाला व्हावं, परंतु मुख्यमंत्री जे निर्णय करतील तो आम्हाला मान्य आहे. यानंतर पुन्हा उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात. 36 जिल्ह्यांची बातमी. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठीचे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार करण्यात आले. विविध क्षेत्रातून राज्यामध्ये गुंतवणूक वाढत आहे आणि यावेळी गुंतवणुकीसह तंत्रज्ञानही मिळत आहे आणि त्यासाठी अनेक चांगले MOU करण्यात आले आहेत असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेसाठी KYC करताना काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती X या समाज माध्यमावर दिली. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या लाल वादळानं जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातलेला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 3ही प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आज तोडगा न निघाल्यास आक्रमक पवित्रा घेणार असल्याचं माकपनं सांगितलं. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. एकनाथ खडसेंना हायकोर्ट दिलासा देणार का हे आजच्या सुनावणीत स्पष्ट होणार आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणामध्ये 16 जानेवारीला आरोप निश्चिती
होणार होती, मात्र PMLA कोर्टामध्ये उपलब्ध नसल्यामुळं या प्रकरणाची सुनावणी 6 फेब्रुवारीपर्यंत तहकूब झाली. ही आरोप निश्चिती टाळण्यासाठी खडसेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील वळेगाव पाटी इथं युवकांमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला. याच वादातून रात्रीच्या वेळी एका युवकानं हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान युवकाविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचबरोबर या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्याकडून 2 तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहे. किरकोळ वादातून इथे तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यानंतर परत बातमी 36 जिल्ह्यांची. MIM पक्षामुळे काँग्रेस पक्षाला राज्यामध्ये फटका बसला असं मोठं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय. धार्मिक ध्रुवीकरण हे कुणालाही परवडणारं नसल्याचं त्यांनी सांगितलं. मावळमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये यंदा भाजपचा पूर्णपणे पराभव करत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केलाय. तसेच भाजपनं कितीही जोर लावला तरीही त्यांचा जनतेवर काहीही परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या टीकेचा बाळा भेगडे यांनी समाचार घेतलाय. 7 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या नेत्याला माझी ओळख नक्कीच समजेल असा थेट उत्तर त्यांनी दिलंय. तसेच भाजपा एकहाती सत्ता स्थापन करेल असा दावाही त्यांनी केला. पुणे पालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि आपपेक्षा जास्त मत नोटाला मिळालेली आहे. मनसेला 1,55,000 तर आम आदमी पार्टीला 50,000 मते मिळाली आहेत. तर पुणे महानगरपालिकेमध्ये नोटाला तब्बल 2,21,222 मतं पुणेकरांनी दिली. अहिल्यानगर पालिका निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांची राजपत्रामध्ये नोंद झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या गटनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज नगरसेवक गटांची नोंदणी करण्यात येणार असून गटनेत्याच्या निवडीवरच सर्वाधिक लक्ष केंद्रित झालंय. गटनेत्यालाच महापालिकेतील सर्वाधिकार असणार. पुण्यामध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. तुळजाई परिसरामध्ये 25 ते 30 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोड करणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बुलेटिनमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.